मिसिंग कंप्लेंट? तरच तिला शोधायला मी तुमची मदत करू शकतो. ठीक आहे. हवालदार, पूनमताईंची कंप्लेंट लिहून घ्या. सुलेखा राऊत मिसिंग असल्याची. येस सर. या. येस, थँक्यू. गरम. अहो टेन्स काय एवढी? नाही, मी काय म्हणते, आपण जरा वाड्यावर फोन करून बघूया, म्हणजे कसं काय चाललंय. काय चाललं म्हणजे काय? त्यांचं काम चाललं असेल. नाही तेच, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना तिथे? त्यांना काही अडचण नाही ना? कसला त्रास नाही ना? हो हो, एक मिनिट. किती प्रश्न आहेत तुझे? शांत बस ना, रिलॅक्स. काय माहितीये का, आपली चप्पल आपल्या मुलाच्या पायात यायला लागली की त्याला मित्रासारखं वागवावं, अशी एक प्राचीन म्हण आहे, माहितीये ना? मग आपली चप्पल घालून तो चालत असला तर त्याला त्याच्या वाटेने त्याच्या चालीने जाऊ द्यावं. केवळ चप्पल आपली आहे म्हणून त्यांनी आपल्याच वाटेने जावं असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही ना. सो रिलॅक्स. आजपर्यंत तो इतक्या वेळा वाड्यावरती कुठला ना कुठला तरी शोध घेण्यासाठी गेलाय ना. मी कधी त्याच्या मागे लागलोय की बाबा काय झालं तुला शोधाचं वगैरे? नाही ना. रिलॅक्स, शांत. मला सगळं पटतंय हो, पण तरी मनात धाकधूक चालूच राहते. मग जरा धीर धर, येईल फोन त्याचा, मग तुझी धाकधूक आहे ते संपेल. तेच, कधी फोन तो येणार कधी? तेच मी सुद्धा विचारते. ते भटकणारं त्रिकूट येणार आहे कधी? भटकणारं त्रिकूट काय म्हणतेस? ते काय भटकायला नाही गेले, वाड्यावर गेले. मग कशाला? हे काहीतरी काम असेल त्यांचं. म्हणजे काय? काहीतरी म्हणजे काहीतरी असेल ग. ते जाऊ दे, मला एक सांग, डोंगरेबाई काय म्हणताय तुझ्या? बरेच दिवसात तुझ्याकडनं त्यांच्याविषयी काही ऐकलं नाही म्हणून म्हटलं. कशात बरे आहेत ना? मी कशाला सांगू? मला कोणी काही सांगत नाही तर मी कशाला सांगू? नको सांगू. मी जेव्हा त्यांना भेटणार आहे ना तेव्हा डायरेक्टली त्यालाच विचारेन ना कशात म्हणून. तू त्यांना भेटूच शकत नाही. का? कारण डोंगरेबाई म्हणून कोणी नाहीच आहे मुळी. पण तरी डोंगरेबाई भेटतात प्रत्येकाला. जेव्हा माणूस सगळ्यांमध्ये हसून एकटा पडतो ना तेव्हा भेटतात डोंगरेबाई. रस्त्यातून चालताना सगळे बाजूने चालत असतात. आपण सगळ्यांबरोबर असतो पण आपल्या बरोबर कोणी नसतं. तेव्हा भेटतात डोंगरेबाई. जेव्हा आपली वाट कुठे जाणार हे आपल्याला माहित नसतं आणि वाटेत थकल्यावर आधार द्यायला कोणीही नसतं ना, तेव्हा भेटतात डोंगरेबाई. प्रिया, शुभ्रा, आदी हे कुठे गेले हे निमित्त होतं बोलायचं. मला माहितीये मी कटकटी आहे, मी चिडचिडी आहे, मला वाद घालायला आवडतो, पण त्यामुळेच तर निदान माणसं बोलतात ना माझ्याशी.
कुसुम, शुभ्राला मनापासून वाटत होतं वाड्यावर जावं असं. तिला स्वप्न पडतात वाड्याची, म्हणून ते वाड्यावर गेलेत. ठीक आहे, निघू मी? कुठे वंस? देवळात चालला? हो. एक मिनिट थांबता? कशाला? मी पण येते देवळात. मला सुद्धा आवडेल कधीतरी तुमच्या डोंगरेबाई व्हायला. अगदी योग्य केलत तुम्ही इथे आलात ते. फार विलक्षण आणि अद्भुत आहे हे सगळं. उद्या पार्वती वहिनीचा जन्मदिवस. तुझ्यातल्या पार्वती वहिनीला इथे वाड्यावर यावंसं वाटलं असेल, म्हणून तिने तुला स्वप्नात येऊन तसा संकेत दिला असावा. आणि आजोबा, या निमित्ताने भुयारातली थांबलेली शोध मोहीम पुन्हा सुरू करता येईल. खरंय तुझं. आजोबा, यावेळी तुम्ही सुद्धा चला ना भुयारात आमच्या बरोबर. हो आजोबा, तुम्ही जर आमच्या बरोबर असाल तर कदाचित एक वेगळी दिशा मिळेल आपल्या शोधाला. नाही, मी नाही येणार त्या भुयाराजवळ. तुम्ही तुमची शोध मोहीम चालू ठेवा. त्या भुयारात गेलं की मला खूप अस्वस्थ वाटतं. काही विचित्र आठवणी त्रास देतात. कसल्या आठवणी आजोबा? माझ्या लहानपणी मला आणि छबूला त्या भुयाराजवळ एक विचित्र बाई दिसली होती. आत्ताही आठवलं तरी त्रास होतो. खूप भयानक बाई होती ती. विचित्र दिसणं, विचित्र बोलणं आणि पाठीला कुबड. कुबडीबाई. कुबडीबाई म्हणायचंय त्यांना. कधीच चांगलं बोलली नाही ती. कायम वाईट आणि अभद्र बोलायची. आजोबा, तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्ही नका जाऊ भुयारात. फार फार तर काय, काही गोष्टी थोड्या उशिरा कळतील, पण तुम्हाला त्रास होता कामा नये. ठीक आहे आदिनाथा. साक्षात पार्वती वहिनी सारखी दिशादर्शक तुझ्या बरोबर असताना माझी गरज काय? तू तुझा शोध पुन्हा सुरू कर. तू शुभ्राला भुयारात बरोबर घेऊन जा. ठीक आहे आजोबा, पण यावेळी माझ्या हाताला काही लागल्याशिवाय मी भुयारातला शोध थांबवणार नाही. लागेल. तुझ्या हाताला नक्की काहीतरी लागेल. तुझी इच्छाशक्ती
हेच तुझं बळ ठरो. श्रीराम श्रीराम. सर एक विचारू तुम्हाला. ती सुलेखा स्वतः कुठेतरी लपून बसली आणि असं असताना तुम्ही तिच्या बहिणीला ती हरवली असल्याची तक्रार का नोंद करायला सांगितली? ती लपून बसल्याचं आपल्याला माहिती आहे. ती गुन्हेगार असल्याचा आपल्याला संशय आहे, पण आपल्याकडे पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय आपल्याला तिला पकडण्याचं वॉरंट मिळणार नाही. आणि वॉरंट नसेल तर डिपार्टमेंटची मदत पण नाही मिळणार. पण आता तरी वॉरंट कुठे आहे आपल्याकडे? म्हणूनच ही मिसिंग कंप्लेंट. आता आपण ऑफिशियली डिपार्टमेंटची मदत घेऊन तिचा शोध घेऊ शकतो. फक्त तो शोध हरवलेल्या माणसाचा नसेल, स्वतःहूनच लपून बसलेल्या माणसाचा असेल. वेडी आहेस का तो गोदा? असं काही होणार नाही. श्रीकृष्णावर विश्वास ठेव. शुभ्रा, दादा शुभ्रा कुठे गेली? शुभ्रा 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 कुठे आहेस? शुभ्रा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 मालक आले. कोण आले? ज्यांनी भुयारात स्वतःला गाडून घेतले ते सगळे आले का? मगासपासून 6 वेळा येऊन गेलास. ते आले की मी तुला सांगेन. अजून आलेले नाही. अहो मालक 4 तास झाले. इतका वेळ काय भुयारात लागत नाही. मी जाऊन बघून येऊ. अरे खो देऊन येणार आहेत का भुयारात? मालक तुम्हाला गंमत वाटते का? तिघ एकत्र आहेत. तिथे जाऊन व्यत्यय म्हणून तू उभा राहू नकोस. पण मालक खाणं नाही पिणं नाही. ह्याच वेडी माणसं तहान भूक सगळं विसरतात. त्यांचंही तेच झालं आहे. ते आले की मी तुला सांगतो. त्यांना भूक लागली आहे ती शोधातल्या पुढच्या टप्प्याची, अन्नाची नव्हे. पण तू जा तुझं काम कर. ते आले की सांगेन तुला. श्रीराम. ठीक आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. किती वेळ झाला मी जातो म्हणालो तर ते मलाही जायला देत नाही. नेहमी परीस लई येळ लागला यांना भुयारात. यांना काही मिळालं तर नसेल. आईला डोसक्याला ताप झाला. या भुयारानं अजगरासारखा या लोकांना गिळून टाकलं पाहिजे. शुभ्रा, अगं तू इथे काय करतेस?
आणि अगं सांगायचंच ना मी पुढे जाते म्हणून. शुभ्रा शुभ्रा अगं काय झालं? शुभ्रा काय झालं? कसला तरी प्रचंड आवाज आला आणि मी त्या दिशेने खेचले गेले. पण आम्हाला कुठलाच आवाज आला नाही. शुभ्रा कसला आवाज? माहित नाही, काहीतरी गडगडण्याचा कोसळण्याचा आवाज आला आणि त्याआधी एक हाक ऐकू आले. मी हे आवाज आधी सुद्धा ऐकलेत. शुभ्रा तू एक काम कर, तू वर जा वाड्यावर आणि आराम कर. मुन्ना हिला घेऊन जावा. पण तू? मी थांबतो इथे. शुभ्रा चल. बरं वाटलं आता? घे हे लिंबू सरबत पी आधी. काय ग नक्की काय झालं हिला? काही नाही, थोडं गरगरल्यासारखं झालं. अगं म्हणजे चक्कर आली. तरी मी मालकांना सांगत होतो यांनी काही खाल्लं नाही, यांना जेवायला बोलवतो म्हणून. मालक ओ मालक. विष्णू काका आजोबांना नका बोलू, मी बरी आहे आता. शुभ्रा काय झालं ग? काही नाही आजोबा, जरा चक्कर आली. इतका वेळ भुयारात होतो ना, गुदमरल्यासारखं झालं असेल. क्षिप्रताई शिरली आहे सगळ्यांच्या अंगात, दुसरं काही नाही. ती अशी अंगात आल्यासारखी त्या भुयारात काहीतरी शोधत असायची. ते बल्लाळ साहेब ते सुद्धा तानभूक विसरून भुयारात. आता हा आधी किती वर्ष राहणार आहे तिथे? अरे हो, मी विचारणारच होते, हे नागेश बल्लाळ आहेत कुठे? मला बघायचंय त्यांना. काहीतरी कामासाठी दिल्लीला गेलेत. आजोबा त्या दिवशी आम्ही गेल्यानंतर त्यांच्याविषयी काही बोलणंच झालं नाही. कसा आहे माणूस? शोधक. आपलं काम बरं की आपण बरं या मनोवृत्तीचा आहे. कमी बोलतात, फार मितभाषी आहेत. तुम्ही किती विषय बदललात ना तरी माझा प्रश्न मी बदलणार नाही. हा आधी कधी वर येणार आहे? नाही येणार. असंच होतं शोध सुरू झाल्यावर. तहान भूक विसरली जाते, महादेव दादा सारखं. म्हणजे आता या भक्तालाच पुढाकार घ्यावा लागणार. तो महादेव असेल ना तर मी नंदी आहे, मी चाललो. अरे विष्णू, हे विष्णू झालं. तो आदिनाथ एक हट्टी तर हा 10 हट्टी. आपलं तेच खरं करणार. तू आता थोडा वेळ थांबणार आहेस का? थांब रे विष्णू काका. अरे तू सकाळपासून काही खाल्लं पण नाहीयेस. नाही मला नको आहे. बस चहा तरी घे जर. नको आहे मला आता चहा. अरे अरे माझ्या राजा, अरे सोन्या खा रे काहीतरी. अरे विष्णू काका काय झालं? अरे काय लागलं का? काय? अरे पडलास काय? काय आहे इथे? हा दगड, दगड कसा आला इथे?